सांगाल निर्मला जलेच्या वतीने या ठिकाणी सहयोगाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. काय विशेषता आहे कार्यक्रमाची, काय सांगा? तर हल्ली जे पोरं आहेत की आपण रील्स बघतो, सोशल मीडिया बघतो, तर लोक खूप डिस्ट्रॅक्टेड असतात. तर ह्यात म्हणजे एक ध्यान करणं हे खूप कमी होऊन जातं हल्लीच्या पिढीमध्ये. तर या या जो प्रोग्राम आहे याच्यातून आम्ही डान्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज याच्या थ्रू आम्ही मेडिटेशन हे शिकवतो लोकांना. ज्यानी लोकांचं जे आता स्ट्रेस खूपच वाढले, आय टी सेक्टर असो, मी स्वतः आय टी मध्ये स्ट्रेस खूप असतं. तर लोक जर ध्यान केलं तर त्यांचे थोडे स्ट्रेस कमी होऊन जातील आणि थोडे बॅलन्स राहतील या यशाने. आपलं ना माझं नाव केतन आहे. बोल का? सर काय सांगाल, आज निर्मला जली यांच्या वतीने आज या ठिकाणी जो साधनेचा कार्यक्रम ठेवला, काय लोकांचा प्रतिसाद होता, काय सांगाल आपण? नमस्कार. आज ह्या ठिकाणी तुम्ही बघताय की निर्मलांजलीच्या माध्यमातून लोकांना आत्मसाक्षात्कार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. निर्मलांजली ही जी थीम आहे ती नवी मुंबई सहयोगाच्या कमिटीच्या माध्यमातून इथे आम्ही प्रस्तुत केलेली आहे. ह्या माध्यमातून जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो आणि आत्मसाक्षात्कारची ही जी विधी आहे श्रीमाताजी निर्मला देवी यांनी 1970 सालापासून चालू केलेली आहे. सामान्य संसार करून तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त करता येतो. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा कुठल्या तपश्चर्या करून 12-12 वर्ष त्याची आवश्यकता नाहीये. आज सामान्य स्थितीमध्ये श्रीमाताजी निर्मला देवी यांच्या कृपा आशीर्वादाने आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर तुमचं जे पुढचं आयुष्य आहे सुख समाधानाचं आणि शांतीचं जाऊ शकतं. कारण आज संपूर्ण समाजामध्ये बघताय तुम्ही किती ट्रेस आहे, किती टेन्शन आहे, फिजिकली असो मेंटली असो हा जो त्रास आहे. पण ध्यानाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आजार, आपले कॅन्सर पर्यंतचे आजार सहयोगाच्या माध्यमातून बरे होऊ शकतात. हे सायंटिफिकली प्रूफ केलेलं आहे आणि आजही आम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न स्लाइडच्या माध्यमातून या थिएटरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी बघितलं, लोकांनी आत्मसाक्षात्कार घेतला आणि त्याचा अनुभव आला. हे सगळ्यांनी प्रचिती आल्यानंतर लोकांनी हात वरती केले, तुम्ही पाहिलंच होता. तर आमचा दृष्टिकोन असा आहे नवी मुंबईचा की नवी मुंबई नाही तर मुंबई असो, महाराष्ट्र असो, भारत असो किंवा पूर्ण विश्वामध्ये असो, हे जे लोक ऑनलाईन कार्यक्रम बघतात त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की त्यांनी ह्या कार्यक्रम बघावा आणि आपलं जे आयुष्य आहे ते सुख समाधानाचं आणि शांतीचं कसं जाईल त्याप्रमाणे विचार करून सहयोगाची जोडावं ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. किती लोकांनी सहभाग नोंदवला असेल? जवळजवळ आजच्या कार्यक्रमामध्ये 800 ते 850 लोक नवीन साधक ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि आनंद वाटतो की आज सगळा समाज अध्यात्माकडे ओढा वाढलाय लोकांचा. कारण अध्यात्माशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. ती भारताची ध्यानभूमी आहे. साधू संतांनी ह्या ठिकाणी ध्यान करून अध्यात्म रुजवलंय आणि तीच परंपरा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. तर सर्वांना नम्र विनंती, ह्या माध्यमातून जर तुम्ही सहयोग स्वीकारला तर तुमचं आयुष्य नक्कीच शांती समाधान सुखाचं होईल. त्याचप्रमाणे जे यंग जनरेशन आहे जे आज ट्रेस म्हणतो त्याला फिजिकली असो मेंटली असो, यंग जनरेशनला सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. जे विद्यार्थी दशेमध्ये मुलं आहेत त्यांच्या हे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, ग्रास्पिंग पॉवरसाठी जे क्वेश्चन जेवढे इमोशनल क्वेश्चन असो, सोशल क्वेश्चन असो, त्याचे क्वेश्चन डेव्हलप होण्यासाठी आज सहयोगाच्या माध्यमातून चांगला फायदा होतो. जेव्हा तुमची कुंडली शक्ती जागृत होते, ती कुंडली शक्ती तुमच्या सहस्त्रामध्ये मेंदूचं भेदन करून ब्रह्मांडामध्ये बसलेली परम चैतन्य शक्ती आहे त्याची एकरूप होऊन तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवगत होतात आणि तुम्ही सहयोगाच्या माध्यमातून तुमचं आयुष्य सुख आणि समाधान करू शकता. मराठीमध्ये बोला. नमस्कार. आज मी इथे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सहयोगाच्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच इथे आली आहे. माझ्या फ्रेंडनी मला इथे रिकमेंड केलं होतं यायसाठी, की म्हणजे अध्यात्मात मला आधीपासून रुची होती. तर तिचं म्हणणं असं होतं की आम्ही जे करतो आणि आम्हाला इतके गेल्या काही वर्षांपासून आम्ही हे करतो याचे आम्हाला खूप फायदे आहेत. तर म्हणून क्युरिओसिटी म्हणून मी या कार्यक्रमासाठी आलेली होती. पण इथे आल्यानंतर माझा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. कारण की इतकं छान डिवाईन म्युझिक होतं आणि डान्स, कुचिपुडी डान्स, कथ्थक जे झालं ते वेगळ्या लेवलचं, म्हणजे आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. आणि ज्यावेळेस रिअलायझेशन सुरू होतं, म्हणजे आत्मसाक्षात्कार ज्यावेळेस झाला, तर खरंच त्यांनी जे जे काय सांगितलं होतं आम्हाला ते सगळं मला एक्सपिरियन्स करायला मिळालं.
म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या हातांवर जे रिसेप्टर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला चैतन्य लहरी जाणवतील, इथे सहस्राराव जाणवतील. तर त्या सगळ्याचा अनुभव झाला आणि नंतर आम्ही जे मेडिटेशन केलं त्या मेडिटेशनमध्ये आम्हाला खूप शांती मिळाली आणि चैतन्यामुळे खूप आनंदही मिळाला. तर तो आनंद सगळ्यांनी घ्यावा असं आता मी माझ्या पुढच्या माझे जे कॉन्टॅक्ट असतील मी त्यांना सांगायचा प्रयत्न करेन. कारण की खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता माझा तो आणि हे मी कंटिन्यू करणार आहे. माझा म्हणजे हा खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता आजचा.